नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो. दिस इज अवर लेक्चर नंबर 14 and we are discussing the previous questions from the chapter way optics. बघा, पाथ डिफरन्स या छोट्याशा कन्सेप्टवर क्वेश्चन डिपेंड आहे. जेव्हा दोन वेव्हज इंटरफेअर होतात तर त्या दोन वेव्हज मध्ये काही ना काही पाथ डिफरन्स राहतो. पाथ डिफरन्स म्हणजे एकदम सिंपल आहे. समजा दोन वेव्ह इंटरफेअर झाले, ठीक आहे. हा एक वेव्ह समजा पुढे गेला, हा मागे राहिला, या दोघांमध्ये डिफरन्स क्रिएट झाला. दोघांच्या पाथ मध्ये काय क्रिएट झालं? डिफरन्स. येतं लक्षात? ओके, दोघे समजा सेम झाले, हा पुढे गेला, मागे गेला, हा काय डिफरन्स क्रिएट झाला? पाथ. तर यालाच काय म्हणतो आपण? पाथ डिफरन्स. ठीक आहे. मग आता जेव्हा इंटरफेअर दोन प्रकारे होतात, कन्स्ट्रक्टिव्हली, डिस्ट्रक्टिव्हली. कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफेअर झाला तर ब्राईट बँड तयार होतो, डिस्ट्रक्टिव्हली डार्क बँड. मग पाथ डिफरन्स दोन्हीसाठी आहे. ओके, nth फॉर द nth, ओके, ब्राईट बँड, फॉर द nth डार्क बँड. आता हा क्वेश्चन कशावर डिपेंड आहे ते बघूया. ठीक आहे. आणि सिंपल फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. ठीक आहे, डार्क बँडसाठी आणि म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह किंवा डिस्ट्रक्टिव्ह असंही म्हणू शकतात. ठीक, स्टेप बाय स्टेप आपण न्यूमरिकल नंबर फर्स्ट आणि सेकंड फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू. बघा, टू कोहरंट सोर्सेस. कोहरंट सोर्सेस म्हणजे सेम सोर्सेस. एकतर आपण दोन्ही ग्रीन लाईट्स घेतले, दोन्ही रेड लाईट घेतले किंवा दोन्ही येलो लाईट घेतले, देन सेम लाईट. ठीक आहे. पी अँड क्यू प्रोड्यूस इंटरफरन्स ॲट अ पॉइंट ए on the screen, काही हरकत नाही, where there is the dark band which is formed in between the fourth and the fifth bright band, काही हरकत नाही. The wavelength of the light you are using in this experiment is 6000 angstrom and the path difference is, बघा स्क्रीन आहे समजा, ही समजा स्क्रीन आहे, या स्क्रीनवर समजा एक पॉइंट आहे, ए पॉइंट. आपण दोन सोर्सेस घेतले, पी अँड क्यू, विच आर द कोहरंट. ओके, म्हणजे येलो कलरचा लाईट हाही येलो कलरचा आहे, हाही येलो, सेम लाईट. हा 5 वॅटचा जर असेल तर इथे आपण 5 वॅटचा येलो कलरचा लाईट यूज केला. ठीक आहे. दोन्ही लाईट समजा इथे आले, ओके, या पॉइंटवर. ठीक, आणि इथं दोन्ही लाईटचं पाथ डिफरन्स काय नाही क्रिएट झाला. ठीक आहे. आता आपल्याला जो पाहायचा आहे तो कशासाठी आहे? डार्कसाठी आहे, ब्राईटसाठी आहे. बघा, यांनी काय म्हटलं, त्या स्क्रीनवर वेअर, बघा, द स्क्रीन वेअर देअर इज अ डार्क बँड, म्हणजे जो काही पाथ डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे तो कोणासाठी? डार्कसाठी. डार्कचा फॉर्म्युला आहे 2n-1 इंटू लॅम्बडा बाय 2. पाथ डिफरन्स कोणासाठी फाइंड आउट करायचा आहे? डार्कसाठी. यांनीच म्हटलं आहे वेअर देअर इज द डार्क बँड विच इज फॉर्म इन बिटवीन द फोर्थ अँड द फिफ्थ ब्राईट बँड, म्हणजे चौथ्या आणि पाचव्या ब्राईट बँडच्या मध्ये जो काही डार्क बँड तयार झाला त्याच्यासाठी आपल्याला पाथ डिफरन्स फाइंड आउट करायचा. ठीक आहे. मग आता चौथ्या आणि पाचव्या ब्राईटच्या मध्ये कोणता तो डार्क आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, एनची व्हॅल्यू. ठीक आहे. जो काही लाईट यूज केलाय त्याचं आपल्याला वेव्हलेंथ दिलाय 6000 angstrom. ठीक, चला काय बघा, नेहमी लक्षात ठेवा, स्क्रीनच्या सेंट्रली ब्राईट बँड राहतो B0. ओके, नंतर राहतो B1 फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, ठीक आहे, नंतर फिफ्थ. ओके, सेंट्रली कसं राहतो? आता हा एक साईड झाला, याही साईडला सेम तसंच राहते. सेंट्रली ब्राईट बँड, ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट मॅक्सिमा, नेक्स्ट. ठीक आहे. या दोघांच्या मदत राहतो डार्क बँड, त्याला म्हणतो आपण D1. या दोघांच्या मदत D2, D3, D4 आणि हा D5. ठीक, म्हणजे फोर्थ आणि फिफ्थ ब्राईट बँडच्या मदत जो काही डार्क बँड तयार झाला तो किती नंबरचा? n=5 नंबरचा. ही पॅटर्न तुम्ही एक्सपेरिमेंट शिकला असला किंवा जर कॉन्सेप्ट शिकला तर हा पॅटर्न तयार होतो अशा प्रकारचा. चौथ्या आणि पाचव्या ब्राईट बँडच्या मध्ये जो काही डार्क बँड तयार झाला तो किती नंबरचा आहे? 5व्या, म्हणजे n=5. इथे व्हॅल्यू टाकून आहे. आपल्याला पाथ डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे की नाही. यांची व्हॅल्यू किती? 5, 5 दोन्ही 10, 10 - 1 9, 9 टाइम्स लॅम्बडा बाय 2. ठीक आहे. आपल्याला पाथ डिफरन्स आय थिंक सेंटीमीटर मध्ये फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. 9 टाइम्स लॅम्बडाची व्हॅल्यू आहे 6000 angstrom मीटर. ठीक आहे, डिवायडेड बाय 2. तर तो मीटर मध्ये केलं तर 10⁻2 मीटर होता. तर मीटर ते सेंटीमीटर इझिली करू शकतो आपण. ठीक आहे. बघा, इथं 3चा भाग गेला, 9 3 27, 2 7 1 2 3 इंटू 10⁻10 मीटर. मीटर सेंटीमीटर म्हणजे 10⁻2 सेंटीमीटर. ठीक आहे, म्हणजे 27 डिजिट आला पाहिजे. फक्त याच ऑप्शन मध्ये मला 27 डिजिट दिसतो, त्याच्यामुळे द ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. 2.7 ऍडजस्ट करायचा. आता हा जो काही पॉईंट आहे ते ऍडजस्ट करायचा आहे. तो ऍडजस्ट केला तर 101% जो काही पॉवर आहे तो तेवढा होणारच. करून पण बघूया. 2 7, बघा, 3 0, 3 आणि हे किती शून्य? 2, 5, 10⁻10 -5 सेंटीमीटर. ओके, पॉईंट इथे इकडे जर शिफ्ट केला
तर 2 पॉईंट होतो आणि ते इकडं 10⁻⁻4 सेंटीमीटर पॉवर होतेच तयार. याच्यात काही मोठी गोष्ट आपल्याला फक्त डिजिट चेक करायचं आहे कोणता डिजिट आहे त्याच्यानुसार आपल्याला ऑप्शन क्लिक होऊन जातो आपला. ठीक आहे, तुम्ही पॉज करून नोट डाऊन करा. येतं लक्षात. अशा पद्धतीने जर केलं तर काही मोठी अडचण नाही. तुम्हाला क्लिअर कट मी थेरीच सांगितलेलं आहे. ओके, आणि स्क्रीनवर हा पॅटर्न तयार होतो सेंट्रली ब्राईट. ओके, मग अल्टरनेटली डार्क ब्राईट तयार होतो. कन्स्ट्रक्टिव्ह डिस्ट्रक्टिव्ह. बघा, न्यूमरिकल नंबर सेकंडचं सोल्युशन. याच कॉन्सेप्टवर हा क्वेश्चन डिपेंड आहे. ओके, the path difference between the two interfering light waves meeting at the point on the screen is this much. The band obtained at that point is, तीच म्हटलं आहे स्क्रीन आहे. स्क्रीनच्या पर्टिक्युलर या पॉईंटवर समजा ए पॉईंटवर. ठीक आहे, इथं इंटरफर झालं. ओके, दोन लाईटचं काय झालं, इंटरफेरिंग झालं आणि जो काही पाथ डिफरन्स त्या पॉईंटला मिळाला तो किती आहे, 57/2 टाइम्स लॅम्बडा. ठीक आहे, तर तो जो काही पॉईंट होता मग तो डार्क होता की ब्राईट बँड होता. ओके, मग डार्क होता तर कितवा होता, ब्राईट होता तर कितवा होता हे आपल्याला विचारलं. बरं, तुम्ही ऑप्शन 29 ब्राईट, 57 डार्क आपल्याला विचारलं. काय आहे, एक तर आपल्याला पहिला क्लिअर करायचा आहे की तो डार्क होता का ब्राईट होता. बघा, पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला nth ब्राईट साठी आहे n टाइम्स लॅम्बडा. पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला nth डार्क साठी फॉर्म्युला आहे 2n-1 इंटू λ/2. दोन्ही पाथ डिफरन्सेस फॉर्म्युला आहे, परंतु हा फॉर्म्युला nth ब्राईट साठी आहे, हा nth कशासाठी आहे, डार्क साठी. ठीक आहे, आणि हा तुम्हाला गिवन आहे. nth ब्राईट साठी एकदम सिंपल आहे, इंटिग्रल मल्टिपल ऑफ n. इथे तसं आहे का, नाही. आणि हा जो काही फॉर्म्युला वाटतो, हा जो काही गिवन आहे, इंटिग्रल मल्टिपल आहे का, नाही. म्हणजे तो ब्राईट नाही आहे, तो कोणता आहे, डार्क आहे. एवढं क्लिअर झालं. गिवन याच्यासोबत कम्पेअर करा. nth ब्राईट बँड, nth डार्क बँड. गिवन कोणासारखं वाटतो, याच्यासारखं वाटतो. हा एकदम सिंपल आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल 57 टाइम्स लॅम्बडा राहिला असतं तर मी सरळ म्हटलं असतं तो कुठं आहे, या फॉर्मॅटमध्ये असतो. ओके, कारण की तो ब्राईट आहे, परंतु या फॉर्मॅटमध्ये आहे का नाही, तो असा आहे. ओके, म्हणजे बघा, हा तुम्हाला गिवन आहे आणि हे तुमच्याकडे आहे. दोघांमध्ये लेफ्ट हँड साईड कसे आहे, सेम. राईट हँड साईड इक्वेट करून म्हणजे तो डार्क कितवा आहे तो फाइंड आउट करू शकतो. बघा, 57/2 टाइम्स लॅम्बडा इक्वल्स टू 2n-1 इंटू λ/2. n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. λ/2 गेट कॅन्सल. 57 -1 इकडे आला तर +1 इक्वल्स टू 2 टाइम्स n 58. ओके, हा दोन इकडे आला इक्वल्स टू n. n ची व्हॅल्यू किती आली, 29. आणि कोणता आहे तो, डार्क बँड आहे. 29 कोणता आहे, डार्क, कारण की आपण डार्कचा फॉर्म्युला यूज करू. 29th डार्क बँड, महाराष्ट्र सिटी 2020. म्हणजे 29th डार्क बँडवर ही सगळी घटना झाली. हे लक्षात. अशा पद्धतीनं करावं लागेल तुम्हाला जर सोल्युशन पर्यंत पोहोचायचं असेल तर. काही मोठी अडचण नाही. सिंपल फॉर्म्युला आहे, nth ब्राईट, nth डार्क. जो काही गिवन दिलेला आहे तो कम्पेअर करा कुणासारखा. दॅट्स इट. डार्क आहे एवढं तर क्लिअर झालं. म्हणजे ब्राईट वाले ऑप्शन्स कॅन्सल झाले. ब्राईट वाले जर 3 ऑप्शन राहिले, डार्क वाला एक राहिला तर डोळे मिटून डायरेक्ट डार्क वाला आपण क्लिक करायचं. कॅल्क्युलेशन्स करायचे, भानगडीत पडायचं कामच नाही. ठीक आहे. तुम्हाला जर आपला उपक्रम आवडत असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.